आपल्यासोबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या ठिकाणी। ताई, आपण पाहतोय की ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता भाजपमध्ये पक्षप्रवेशसुद्धा केलेला, त्यानंतर बैठकसुद्धा झालेली आहे। काय सांगाल ताई एकत्र? बिलकुल, तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे ईडी आणि बाकीच्या यंत्रणांचा दबाव यंत्र वापरून जे प्रेशर त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। म्हणजे मी तर बघते की आता सर्वसाधारणपणे जर तुम्ही बघाल तर त्यांनी काय केलं आहे, तो जो सर्वे आला आहे त्याच्यानंतर त्यांनी हे करण्याचं काम सुरू केलेलं आहे। पण मला ही अपेक्षा आहे की महाराष्ट्राची जनता हे पूर्णपणे जाणते की काही लोकांना हे जाणीवपूर्वक जे आहे ते दबाव टाकून किंवा स्वार्थाचा काही वेगळं लोभन धावून त्या लोकांना घेऊन घेण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा वेळेला किंवा ज्या वेळेला देशाच्या समोर मोठी लढाई आहे, आपल्याला माहिती आहे की आज शेतकरी जो आहे तो दिल्ली बॉर्डरला आहे, त्या ठिकाणी मोठ्याच्या मोठी दिवार त्याच्यासमोर निर्माण केलेली आहे। अश्रूधूर त्या ठिकाणी फेकण्याचं काम सुरू आहे, कॅन त्यांचे। ही परिस्थिती आपल्या देशाच्या शेतकऱ्याबरोबर होत असताना एका ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे सोडून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी सरकार तोडण्याचं काम जे आहे ते सरकारच्या माध्यमातून सुरू आहे, ते एकदम दुर्दैवी असं माझं त्या ठिकाणी म्हणणं आहे। नक्कीच ताई, पण एकंदरीत आपण पाहतो की केंद्राच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्वेतपत्रिका काढली ज्यामध्ये आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता, त्यामुळेच की काही यांचा आज पक्षप्रवेश झाला। त्या श्वेतपत्रिकेमध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला निर्मला सीतारामन, त्यात पण देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी पण केला, पण त्याच्या आधी पण देशाच्या प्राईम मिनिस्टरांनी 70,000 कोटीचा उल्लेख केला ना। मग दादांना घेतल्यानंतर आता क्लोजर रिपोर्ट दिला। म्हणजे अजित पवार ज्या वेळेला इकडे असतात तेव्हा ते भ्रष्टाचारी असतात, मोस्ट भ्रष्टाचारी पार्टी, नॅशनल करप्ट पार्टी। तिकडे गेले की लगेच क्लीन होतात। नक्कीच तुमचा जो वॉशिंग मशीनचा आरोप आहे तो सिद्ध होतो यावर 100%। मी किती उदाहरणं देऊ, किती लोकांवर ईडीच्या कारवाई झाल्या होत्या, किती लोकांवर ॲक्शन झाली। नक्कीच एक आगामी काळामध्ये अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आगामी काळामध्ये जनतेला आता उतरावं लागेल। ज्याला ह्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये, ह्या देशाच्या संविधानामध्ये आणि ह्या देशाच्या एकात्मतेमध्ये विश्वास आहे आणि ज्याला असं वाटतं की हा देश लोकशाहीवादी राहिला पाहिजे, लोकशाहीचं महत्त्व राहिलं पाहिजे, त्यांनी आता उतरलं पाहिजे। त्यांना समजलं पाहिजे की दबावाची यंत्र एक दिवस दातो माणूस लगेच मुंबई महानगरपालिकेचं जे आहे ते 4 दिवसामध्ये त्याला फंड मिळतो। कसा मिळतो? जेव्हा आमदारांना मिळत नाही, लोकप्रतिनिधी निवडून आलेल्या, त्या माजी लोकांना मिळतो, हे कुठंतरी दुर्दैव आहे। एक शेवटचा प्रश्न आहे खरं तर, 2 मुंबई काँग्रेसचे नगरसेवक होते, त्यांनी सुद्धा भाजपमध्ये पक्षप्रवेश 2 दिवसांनी त्यांचं पत्र आलं की तुम्हाला पास ऑन करेन। नक्कीच आपण पाहतोय की या होत्या वर्षा गायकवाड, आपण पाहतोय की अशोक चव्हाण जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी जो आहे भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मात्र या सगळ्यावरती आता काँग्रेसची सुद्धा बैठक जी आहे ती झालेली आहे आणि यानंतर ज्या आपण पाहतोय की 15 फेब्रुवारी रोजी सुद्धा काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे, ज्यामध्ये सर्व आमदार सदस्य असणार। त्यामुळे एकंदरीत आता पुढील काँग्रेसची भूमिका काय असणार हे आपण पाहणार आहोत। या दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराष्ट्र.com लॉग इन करा।